की ऑपरेशन टायगर 6 जण फुटले, इकडून तिकडे जाणार आणि इकडून तिकडे गेले 6 जण का फुटणार याच्यावर मी सांगतो. पण मेन आता जे ओमराजे निंबाळकर होते यांचं कसं झालं की बाबा माझ्याकडून निर्णय भेटणार आहे, वडिलाला न्याय भेटणार आहे. मग मंडपात गेले, बुंदी संपली, बाहेर आलं तर चप्पल बी गेली. दोन्ही कार्यक्रम डिलीट झाले का नाही. सांगायचं तात्पर्य, जेव्हा त्यांची मुलाखत घेतली की हा निर्णय मला पटला नाही, त्याच्यानंतर न्यायालयाने सीबीआय पोलीस यांच्या चौकशीवर देखील तासेरे ओढले. ह्या सर्व घटना घडल्या आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यांनी सांगितलं की मी आणखी शिंदे गटाशी एकरूप झालेलो नाही. विनंती एकच आहे की ठाकरे साहेबांनी एक काम करावं, त्याचा रेट 100 ठरला असेल तर 200 द्यावं, 300 द्यावं, पण भाऊला आपल्याकडे बोलून घ्यावं. का याचा एक कार्यक्रम चांगला होईल. एक कार्यक्रम कोणता चांगला होईल तर त्यामध्ये एक महत्वाचा कार्यक्रम आहे. तर मेन गोष्ट काय की 9 खासदार सध्या उबाटा गटामध्ये आहेत आणि मग याचे 203 कारण एवढे गेलेत काय होतंय त्यांचं पद जात नसतंय आणि मग काय होणार 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 म्हणून गळाला किती लागले 6. आता यांच्या वडिलाला जे न्याय पाहिजे होता तो न्याय पाहिजे असा यांना भेटला नाही आणि म्हणून जर समजा ओमराजे निंबाळकर धाराशिव मतदारसंघाचे खासदार जर समजा गेले नाही, मी तर म्हणतो ठाकरे साहेबांना दुप्पट तिप्पट रेट चालवावा, काय लागतंय ते द्यावा, पण त्याला एकट्याला बोलून घ्यावं. त्याला बोलून घेतल्यावर काय होतंय ही जी 8 हे 6 जणांची ही 8 फ्लॉप जाते आणि मग हे जे उरलेले 5 आहेत याचा कार्यक्रम असा होणार आसमान से टपका खजूर पे लटकान घरकानं घाटका. झालं का. हे डायलॉग काय आलेत, आम्हाला निधी भेटला नाही, आम्हाला कार्यकर्त्याला खुश करता आलं नाही, आम्हाला मतदारसंघामध्ये कामं करता आले नाही. तुम्हाला मतदारसंघामध्ये जो स्थानिक जो निधी भेटला तो तुम्ही तुमच्या घरासाठी, तुमच्या गाड्यासाठी, तुमच्या घोड्यासाठी, जवळ पाळलेल्या तात्पुरत्या कार्यकर्त्यांसाठी वापरला. आता मेन गोष्ट आहे कुठलाही नेता याच्या अगोदरचं गुवाहाटी ऑपरेशन असेल आणि आताच ऑपरेशन टायगर असेल तर कुठलाही नेता जनसामान्य किंवा त्या मतदारसंघामध्ये काम करायच्या उद्देशाने इकडे तिकडे जात नसतो, आपली खुर्ची वाचवण्यासाठी जात असतो. आणि मग आता जे गेलेत 6 जण गेले, पक्षांतर बंदीचा कायदा लागू नाही झाला तर खरेच ते रोड भारी होतात का. रजनीकांत वाणी हे पुढे चालल्याने बका 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 माग बिल्डिंगी बनवल्यात असं होतंय का ते बी पाहूया. आणि जर समजा हे भाऊ ह्याच्या बापाला जो न्याय पाहिजे होता तो भेटला नाही म्हणून त्याच्यानंतर हे लोक निर्दोष सुटले म्हणून ह्याला राग आला आणि कदाचित हा उबाटा गटाकडे पुन्हा जॉईन झाला तर उबाटा गटाने त्याला जॉईन करावं, कारण 5 जणांचा परफेक्ट गेम होणार, नव्यानं निवडणुका होणार, आमच्या मतदाराला पुन्हा नव्यानं 2000 रुपये मिळण्याची संधी भेटणार, कोणतरी नवीन एक टार्गेटवर उभा राहणार आणि चांगले काम असतील तर हे निवडून येणार तर तेच निवडून येणार. बाकी ईएम बद्दल बोलायला आपण रिकामे नाहीत, बाकी तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी माहित आहेत. पण एकच आहे, जर समजा हा भाऊ उबाटा गटाकडे आला तर बाकी 5 जणांचा कार्यक्रम लय डेंजर आहे. 5 लोकसभा मतदारसंघामध्ये नव्याने मतदारांना पैसे खाण्यासाठी, मतदारांना निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आणि मतदारांना आपला नेता निवडण्यासाठी एक नवीन आव्हान आहे. म्हणून असं व्हावं त्यासाठी ठाकरे गटाने जरासं आगळं वेगळं पाऊल उचलावं अशीच एक विनंती आहे. नाहीतर मग झालं का आता 5 जणांचा कार्यक्रम लय होणार. कसा मंडपात गेला बुंदीसाठी, बाहेर आला चप्पल बी गेली, मंडपात गेल्यावर बुंदी बी संपली. हे हो अशीच एक अपेक्षा. बाकी तुम्ही आम्ही कोणी कुठं गेला, कोणीही पद घेतलं, कोणालाही मंत्रीपद भेटलं का आमच्या इकडे आता काय झालं म्हणजे लय मोठा बदल होणार आहे का. डायरेक्ट ट्युशनला जायला पोराला इमान येणार आहे का, है ना. जिंतूर परभणी त्याच्यानंतर धमधम हांडी वजरचा रस्ता परफेक्ट होणार आहे का, काही केळं सुधारणा होणार नाही, जसं हे तसंच राहणार आहे. म्हणून लय नेत्याला उरासी घेऊ नका. आपल्या घरचा करता करविता आपला बाप आहे, तोच आपल्यासाठी नेता आहे, त्याचा सन्मान करा. बाकी त्याच्यासाठी आपापसात भांडू नका. कोणी जरी आलं तर धतुरा आपल्या आयुष्यात काही फरक पडत नसतो. आपण कष्टानं कर्मानं कमवलेल्या पैशावरच आपल्या घराचं चित्र बदलता येत असते. म्हणून कोणाचा बी लय मोठा फॅन होऊ नका. जी चांगली लोक आहेत त्याचा चांगला कार्यक्रम लावायला तुम्ही चांगले आहेत एवढं मला परफेक्ट माहित आहे. फक्त हे असं हो मग एवढी अपेक्षा आहे. 200-300